नव्हती सांग, कर्म धर्म नव्हती सांग, उन्यांगे पतन, भलत्या काळी नामावळी सुलभ भोळी भाविका, प्रायश्चित्ते पडती पाया गाती तया वैष्णवा, भलत्या काळी नामावळी सुलभ भोळी भाविका, तुका म्हणे नुपजे दोष, तुका म्हणे नुपजे दोष, करा घोष आनंदे, भलत्या काळी नामावळी सुलभ भोळी भाविका. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आहे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. कर्म धर्म नव्हती सांग, उन्या अंगे पतन, भलत्या काळी नामावळी सुलभ भोळी भाविका. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा हा नामस्मरणाचा महिमा सांगणारा अभंग आहे. इतर साधनांचा निषेध करत नाहीत, पण नामस्मरणाचं महात्म्य मात्र सांगतात. ते म्हणतात इथं मृत्यूलोक आहे, इहलोकामध्ये प्रत्येकाला कर्म करावं लागतं. केलेल्या कर्माचं फळ भोगण्याकरता तो जीव परत वासनेनं जन्म घेत राहतो. आणि जो त्याच्याकडून कर्म जे काही धर्म आचरण होईल ते यथास्थित बिनचूक होईल असं सांगता येत नाही. त्यात जर उणं पडलं तर त्या साधकाला, त्या यजमानाला अधपाताला जावावं लागतं. म्हणून उन्या अंगे पतन, कर्म धर्म यथासंग घडत नाहीत. आणि मग यजमानाला जर किंवा करणाऱ्या कर्त्याला, साधकाला जर ते अधपतनाला नेत असेल तर त्या साधनापेक्षा भलत्या काळी नामावळी, देवाचं नाव कधीही घ्यायला हरकत नाही, कसंही घ्यायला हरकत नाही. आणि ते जर इतकं साधं सोपं साधन असेल, सुलभ आहे, भोळ्या माणसांनाही घेता येतं, भाविकांनाही तर अतिशय आनंदानं ते घ्यावं असं वाटतं. आणि मग प्रायश्चित्ते पडते पाया, अशा पुरुषालाही प्रायश्चित्त, म्हणजे ज्याला काही निषिद्ध कर्म केल्यानंतर प्रायश्चित्त कर्म घ्यावं लागतं. ते निषिद्ध कर्माच्या क्षालनासाठी, दोषासाठी प्रायश्चित्त काहीतरी करावं लागतं. पण नामधारकाला मात्र प्रायश्चित्ते पडते पाया, प्रायश्चित्तच त्याच्या पाया पडायला येतं. गाती तया वैष्णवा, त्या वैष्णवाच्या पायदळाला लागतात ते प्रायश्चित्त. आणि अशा पद्धतीनं काही दोष उपजत नाही, काही त्यामध्ये काय होत नाही, तो कोणताही अडसर नाही, प्रतिबंध नाही. म्हणून आनंदानं घोष करा म्हणतात. तुका म्हणे नुपजे दोष, करा घोष आनंदे. कारण नामस्मरणासाठी काही काळवेळ बंधन आहे असं नाही. भलत्या काळी नामावळी सुलभ भोळी भाविका, म्हणजे नामस्मरण इतकं सोपं साधन आहे. इतर साधनं या युगामध्ये आचरण करू नयेत असं नाही, पण ती यथासंग होणार नाहीत. कृतयुगामध्ये देव ईश्वर प्राप्तीचं साधन कोणतं, त्रेतायुगामध्ये कोणतं, द्वापारात कोणतं, कलियुगात कोणतं. अगदी रामप्रभूचं आज निमित्त महाराज नवमीचं आहे. रामप्रभू त्रेतायुगामध्ये होऊन गेले, पण आजही त्यांचं नाव पापक्षालनाकरता आम्ही वापर करतो. राम 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 उच्चार करतो. श्रीराम जय राम जय जय राम, त्रयोदश अक्षरी नाव आहेत 13. पण आजही त्या श्रीरामांचं चरित्र आम्हाला आदर्श आहे. म्हणून देवाचं चरित्र गायन करणं, ते वाचत राहणं, पाठपाठांतर करणं, एकमेकाला सांगणं हे फार पुण्यप्रद आहे. की तेही प्राणा परवते, आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती, माते गाते वाणिते, नटनाचे रिझविते. ते मागते तया देते, काय मागेल ती वस्तू देव द्यायला तयार आहे. भक्तांचं चरित्र वाचायचं, त्यांचं चरित्र एकमेकाला गायन करीत ऐकत बसायचं. आणि मग ही माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐंशी देई प्रेम नाही का. इतर गोष्टीमध्ये प्रेम उत्पन्न होत नाही, मात्र नामस्मरण घेत असताना तो देव समोर उभा राहतो. तो देव निर्विकार आहे, कायम स्वरूपी महाराज. तो सच्चिदानंद घन ज्ञानरूप आहे, त्याचं नाव निर्विकार आहे. तुमची आमची नावं देवाची जरी ठेवलेली असली तरी आमच्या अंगात गुण आहेत काहीतरी. आणि गुण असं म्हणून नये, दुर्गुण म्हणावं. खरं गावाला परत जायचं आहे म्हणून चांगलं बोलायचं. आम्ही साकार आहोत, गुणवान आहोत असं नाही, आमच्यात काहीतरी दुर्गुण आहेत. आणि मग दुर्गुण कधीतरी ते काय होतात, तो वर येतात. साधक म्हणून आम्ही ते खाली दाबून ठेवता आले पाहिजेत. सत्वगुण वर काढता आला पाहिजे.
सत्वगुण रजोगुण प्रमुख वर करता आले पाहिजे, रजोतमगुणाला खाली ठेवता आलं पाहिजे. आणि ही साधना करत असताना श्रीराम जय राम जय जय राम, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, उदंड गायन करायचं आणि शेवटी आपण निष्पाप व्हायचं. निष्पाप झाल्यानंतर काय होईल, नको ते करण्याची वासना निघून जाईल, पाप कर्म करायची इच्छाच निघून जाईल आणि असा निष्पाप झालेला साधक स्थिर अंतःकरण होईल. उपासना करायला चांगला येते. ज्याच्या मनात पाप करण्याची वासना नाही तो मनुष्य कुठेही जरी बसला तर तो हालचाल करणार नाही, कारण त्याच्या मनात संकल्प विकल्प काय वाईट येतच नाहीत, स्थिर राहतो. आणि असा स्थिर असलेला मनुष्य, स्वच्छ असलेलं ज्याचं अंतःकरण निर्मळ आहे, नाही चित्तशुद्धी स्थिर पायापाशी बुद्धी, म्हणून परमार्थात स्थिर बुद्धी आणि चित्तशुद्धी ही अपेक्षित आहे. शुद्ध चित्त असलेल्याशिवाय कीर्तन ऐकावंसं वाटत नाही. स्थिर बुद्धी असल्याशिवाय 2 तास कड निघत नाही. 2 तास बसायचं तर स्थिर पाहिजे का नको चित्त, म्हणून आपण रिकामं असलं पाहिजे. परमार्थी माणसानं कायमस्वरूपी रिकामं स्वतःला ठेवायला शिकायला पाहिजे. एखाद्या पाहुण्यानं आम्हाला बोलवलं, तुला काहीतरी सांगायचं आहे ये आमच्या गावाला, म्हटलं तर तो रिकामा पाहिजे का नको. सांगणारा रिकामा आहे पुष्कळ, पण ऐकायला जाणारा रिकामा पाहिजे का नाही. मग तो काय करतो, सवड काढतो, 1-4-8 दिवस मी बघतो आणि तुझ्याकडे मी येतो असं आम्ही सांगतोय. मग ज्या दिवशी जायचं त्या दिवशी काय करतो आम्ही, धारा पाणी आटपायचं, लाईट नसलेल्या दिवशीचं हुडकून काढायचा दिवस. 2 नंबर जनावरांची वैरण आणून ठेवायची, घरातलं किरकोळ काम सगळं आटपून मग त्याच्याकडे जायचं. त्याच्याजवळ गेलं की तो काहीतरी आम्हाला सांगणार. सांगताना ऐकून घ्यायला शरीर रिकामं पाहिजे का मन रिकामं पाहिजे, मन रिकामं पाहिजे. तर त्याचं ते गुराळ ऐकायला आणि तुमच्याकडं मस यायला झालेली असायची. तुमच्या मनात मस आणि गोठा आणि त्याचं रडगाणं सांगायचं, लिकीचं नांदणं, लेकाचं वागणं, सुनचं वागणं, त्याच्यावर औषध राहिलं बाजूला, पण ह्याच्या चित्तात ऐकणाऱ्याच्या आपलं घर आणि सांगणाऱ्याचं दुखणं त्याच्या जागी आलंच. म्हणून ऐकणारा माणूस रिकामा पाहिजे, रिकामं मन असायला पाहिजे. आणि मग मोकळे मन, रसाळ वाणी, तुकोबारायाने सांगावं, ज्याचं मोकळं मन आहे, वाणी रसाळ आहे, अशाचा परमार्थ सिद्धीला जातो लवकर. म्हणून परमार्थ एकट्याचा नव्हे, एकटं पाडलेल्याचा नव्हे, एकमेव अद्वितीय असावा. देव एकमेव अद्वितीय आहे. आम्हाला एकटं पाडतात घरची माणसं, बाजूला हो म्हणतात. असा एकटेपणाचा परमार्थ नाही, रिकामं होता आलं पाहिजे. आणि असं रिकामं होणं मन कोणाला घडेल, ज्याच्या अंतःकरणात फारसे संकल्प विकल्प उमटत नाही. म्हणून तुकोबारायाने सांगावं, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन. इंद्रिय ज्यानं जिंकलेले आहेत, वासना ज्यानं क्षय केलेला आहे, आणि वासना क्षय झाल्यामुळे संकल्प लोपतात, आणि संकल्प लोपलं की अद्वैताचं तिथं ठिकाण वस्तीला येतं. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. आमच्या मनात संकल्प आहेत, मी कसा जीव असेन, मी कसा ब्रह्म असेन. आमची एक सुरुवात आहे, अज्ञानातून आमची सुरुवात आहे. मी देह म्हणून आम्ही परमार्थात उतरलो आहे. असते असते आता असं कळायला लागलं आहे, देह मी नसून देह माझा आहे, देह माझा साधन आहे आणि मी जीव आहे. आता जो मी म्हणतोय तो जीव आहे, इतकंपर्यंत आमचा टप्पा आलेला आहे. आता असं कळायला पाहिजे, मी जीव, नुसता जीव नसून मी ब्रह्मरूप आहे. असं गाडी थोडी 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 पुढं ढकलता आली पाहिजे. थोडंसं भरायचं पैसे, कमी कमी करत आणायचा व्याजाचा आकडा. तसं आम्ही देखील असते 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 काय करायचं, पुण्य संपादन करायचं, थोडं थोडं निष्पाप बुद्धी करायची. आणि मग असं निष्पाप निष्काम मन एकदा झालं की त्या मनामध्ये चांगले विचार भरता येतात. म्हणून चांगल्या काही योजना, चांगल्या इच्छा मनात नवीन बसवायच्या, जुन्या रूढी परंपरा काढून टाकायच्या. कारण कोणत्याही गोष्टीला मर्यादा आहेत, कोणत्याही गोष्टीला ठराविक मूल्य आहे, त्याच्या पलीकडे त्याला किंमत असत नाही. म्हणून असं फार काही जुन्या कल्पनांनाच चिकटून बसायचं नाही. असते 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 काळ बदलला, युग बदलत चाललेले आहेत, वेळ बदलत चाललेला आहे, आणि मग त्यातली साधनं बदलत जातात. म्हणून आता काल परतवे, जुन्या काळात मोठेनं पाणी पाजत होते शेताला काढून. आता बैलांनी मोठ आणि जर नाडा करीत बसला तर तो शाना का खोळा. आता महाराज सबमर्शिबल मोटरी निघाल्यात, सोलर, सूर्याच्या उजेडावर पाणी पडायला लागल्यात. आम्हाला वाटत नव्हतं त्या गोष्टी आता स्वप्नात विज्ञानानं पुढं आणल्या.
आता त्याचा अंगीकार करायचा आणि त्या बैलाची किंमत मोठा ते दोऱ्या बिऱ्या सगळ्या इकायच्या आणि मोटर आणून बसवाय विषयाने माणसाला. मोठं नवगच आता पाणी पाळजत बसून झाले. म्हणून जुन्या रूढी परंपरा फार चिकटून बसायचं. याला बदल स्वीकारायचा. जसा विज्ञानात बदल स्वीकारता येतो तसा परमार्थात थोडा थोडा स्वभावाचा बदलही स्वीकारायला पाहिजे. कारण तुमचं अंतःकरण जर रजोगुणाचं असेल आणि तुमची परिस्थिती जर बेताची असेल तर एखाद्या श्रीमंतानं आणि सत्वगुणी माणसानं सांगितलेला परमार्थ तुम्हाला पटणार नाही. तुमचा गुण आहे रजोगुण, माझा गुण आहे तमोगुण. मी म्हणणार तमाशाला चल, तुम्ही म्हणणार तमाशा आणि कीर्तन एवढं सोडून मला काय सांगायचं, कीर्तन कर जा नाहीतर तमाशा कर जा. मी मात्र आपला शेतातच राहणार, काय 4 तोळं सोनं घेऊन ठेवलं तर ठेवीन. रजोगुणी माणसं जरा पैशाच्या छंदात असतात. आणि मग सत्वगुणी माणूस जर भेटला तर संसारही नको आणि तमाशाही नको, नामस्मरण करत बसूया म्हणणार. हा गुणाचा प्रभाव आहे, माणसाचा प्रभाव नव्हे. त्याच्या आतला स्वभाव बोलतो. म्हणून प्रत्येक जीवाचं गुण, कर्म आणि परिस्थिती वेगवेगळी असते आणि परिस्थितीनुरूप आपण आपली साधना बसवून घ्यायची, ठरवून घ्यायची. मी कोणत्या कुळात जन्माला आलेलो आहे, मला काय योग्य वाटेल. म्हणून प्रत्येक साधनं आपण करायलाच पाहिजेत असं नाही. कर्म करायला पाहिजे, देहनिर्वाहापुरतं कर्म करायचं. पण त्या कर्माचं फळ आत्यंतिक, तो का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशवंत. कर्मानं मिळणारं फळ नाशवंत आहे. सकाम धर्म जर इच्छा धरून केला तर त्याचंही फळ आम्हाला नाशवंत मिळेल. म्हणून मुख्य धर्म कोणता हे जाणून घ्यायचं. आपल्याला उद्धाराकरता कोणता धर्म मुख्य. संतांनी सगळे धर्म सांगितले. वाढवाया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारणाम. संत हे सामान्य धर्म सांगण्याकरता आलेले नाहीत. मला सांगा, ह्या तुमच्या मधल्या बोळानं जर देवळाच्या मागणीकडनं गेलं तर ते पुणे हायवेला लागेल. ही गल्ली बोळातलं रस्तं आणि हायवेला जायचं झालं तर मग कसं सांगणार, असा आपाच्या वाडीनं वर जा बाबाने आडवा रस्ता येतोय, तो मोठा रस्ता आहे, तो पुणे बेंगलोर रस्ता आहे, तो हायवे. मग ह्याच भागात आहे रस्ता, तर तुम्ही बोळातनं फिरवायला लागले तो रस्ता कसा आम्हाला जावे. तसं इतर धर्म हे गल्ली बोळासारखं आहे. आणि भागवत धर्म हा जीवाला महाराज देवापर्यंत नेऊन पोचवणार आहे. म्हणून ज्ञानास्थाय नरोराजन प्रमादेत करिहि चित धावन्य मिल्लवान नेत्रे न स्खलेन्न पतेद्यह. हे परीक्षित राजाला शुकाचार्य सांगतात, हे राजन, या मार्गावरून डोळे झाकून जरी धावत सुटला तरी कुणाला पतन होण्याचा संभव होऊनही पडणार नाही. आणि इतर मार्गात मात्र स्वतःला सांभाळावं लागेल. म्हणून मूळ धर्म सांगण्याकरता संत आले. तुमचे आमचे धर्म हे देहाला धरून आहेत, काही धर्म आश्रमाला धरून आहेत. आमचा धर्म जाती धर्म आहे. गुरव हा जाती धर्माला, माळी हा जाती धर्माला, कोळी, साळी, कुंभार, सांबार, परीट हे जाती धर्म आले. ह्या जाती धर्माचं वर्णन इथं केलेलं नाही. हे ज्याचे त्याला माहिती आहे. आश्रमातले धर्म माहिती आहेत, वर्णधर्म माहिती आहेत. आणि मग हे धर्म सांगण्याकरता संत आले नाहीत. संत आले कोणता धर्म सांगण्याकरता आले, तो खूप ज्ञानभर आहे, त्याचं वर्णन करतात. निज धर्म हा चोखडा, निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडगडा, नाम उच्चारू घडगडा, घडगडा. भुक्ती मुक्तीचा सवंगडा, भुक्ती मुक्तीचा सवंगडा, हा भवसिंधू तारक, हा भवसिंधू तारक. निज धर्म हा चोखडा, निज धर्म हा चोखडा, निज धर्म हा चोखडा, निज धर्म हा चोखडा.
सवंगडा हा भवसिंधू तारक निज धर्म आहे. निज म्हणजे आत्मधर्म, निज म्हणजे आपला धर्म महाराज. इतर धर्म हे कसे आहेत, देहाला धरून आहेत. तुमचे आमचे धर्म देहाला धरून आहेत. आणि निज म्हणजे आत्मधर्म. खरा आत्मधर्म जर कोणता असेल तर आत्मस्वरूपाला जाणणं. आणि ते जाणण्यासाठी आम्हाला कोणती साधना करावी लागेल मला सांगा. ज्या खोलीत अंधार आहे हजारो वर्षाचा, त्या खोलीत अंधार घालवायचा झाला तर मशाल घेऊन जायला पाहिजे का सत्यनारायणाची पूजा घालायची? मशाल घेऊन जावं लागेल. अज्ञान हे ज्ञानाचा विरोध करणार आहे. म्हणून अज्ञानाला विरोध आहे कर्माचा आणि उपासनेचा नाही. उपासनेचा विरोध महाराज आणि कर्माचा विरोध हा कधीच अज्ञानाला असणार नाही. ज्ञानच त्याच्या विरोधी आहे. म्हणून येथे अज्ञाना वाचुनी मूळ नाही, अज्ञाना वाचुनी मूळ ययाचे अश्लेपन टवाळ हे झाडच सिंचाळ देखील जगी. असं एक अज्ञानरूपी हे झाड आहे. हे घालवण्याकरता आम्हाला ज्ञान व्हावं लागेल. ज्ञान व्हावं लागेल हे खरं आहे, पण ज्ञानमार्ग फार कठीण आहे. विवेक पाहिजे, वैराग्य यायला पाहिजे. ज्याला द्रष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम फार फार अवघड आहे. ब्रह्मादी स्थावरांतेषु वैराग्य विषयेष्वनो यथा काकविष्ठायाम वैराग्यम तद्धी निर्मलम. ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत सगळे विषय कावळ्याच्या विष्ठेसारखे आहेत असं समजून टाकायची तयारी पाहिजे. आम्ही सगळं गोळा करणारी माणसं कशी टाकायची इच्छा होईल नाही. विवेक ज्याला विवेक म्हणतात की खरं काय आणि खोटं काय ह्याची तयारी झाली पाहिजे. त्याच्यापुढं विवेक वैराग्य झाल्याखेरीज पुढली साधनं करता येत नाहीत. श्रद्धा पाहिजे संतावर, गुरुवर, वेदांत वाक्यावर. पुढं उपरती यायला पाहिजे. समाधान, तितिक्षा, मुमुक्षुत्व पाहिजे. आणि याच्या पलीकडं श्रीगुरु शरणांगती पाहिजे. गुरु भेटायला पाहिजेत. आणि मग विपरीत भावना, असंभावना ह्या सगळ्या श्रवण मननानं निधिध्यासनापर्यंत जाऊन ह्या सगळ्या लयाला गेल्या पाहिजेत. आणि असं चित्त तत्त्वमशी महावाक्य ऐकल्यासारखं ते ब्रह्मरूप होण्याकरता एवढं आतुर पाहिजे. आणि हे इतकं सहज शक्य नाही. म्हणून ज्ञानमार्ग हा कसा आहे, क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत् कवयो वदंती. तीक्ष्ण शस्त्राच्या धारेवर चालण्यासारखा हा मार्ग आहे, कठीण आहे. म्हणून ज्ञानमार्ग नको असं नाही, ज्ञानाशिवाय भागत नाही, बरोबर आहे. पण हे ज्ञान सुलभ कोणत्या मार्गानं येईल आपल्याजवळ, तर त्याच्यासाठी ही साधना सांगितली. कितीही ज्ञानी झाला आणि तर त्याला भक्तीची जोड नसेल तर तो तरत नाही. ब्रह्मज्ञान चांगलं आहे. ब्रह्मज्ञानाची इतिश्री केवढी आहे की ब्रह्मज्ञान जीवाला साक्षात दृढ अप्रोक्ष अनुभूतीला नेतं. जीव ब्रह्मैक्य ज्ञान. पण त्या ब्रह्मैक्य ज्ञानाचा भोग घेण्याकरता महाराज भोगता वेगळा उरत. भक्तीमध्ये असं नाही. आमच्या भागवत धर्म मंदिरात असं आहे की कायम उदाहरणं सांगतो तुम्हाला. जिलेबी तुपात तळलेली आहे चांगल्या, अगदी गावरान तुपामध्ये चांगली जिलेबी तळलेली आहे. खरं गोड लागायची झाल्यावर तिला साखरेच्या पाकात बुडवायला पाहिजे का नको? का तुपात तळले म्हणून तशी खाऊन गोड चांगली लागेल ती? तसं ब्रह्मज्ञान गावरान तुपात तळलेल्यासारखं आहे, पण त्याला भक्तीचा गोडवा असल्याखेरीज ते गोड लागत. म्हणून एक दिवस महाराज कथा आहे तुम्हाला माहिती. कृष्ण परमात्मा, सत्यभामा माता, रुक्मिणी माता सगळ्या स्त्रिया बसल्या असताना राजमंदिरामध्ये कृष्ण परमात्मा म्हणाला सत्यभामेला कुठून काय अशी मनामध्ये एक चमक उठली काय की कृष्णाला म्हणाले आम्ही तुला कशा वाटतं हे जरा सांग म्हणाले. प्रत्येकीविषयी मनोगत व्यक्त कर. मग आता देवानं सांगायला सुरुवात केली. सत्यभामेला म्हणाला तू मला साखरेसारखी आवडतेस. ती आनंदानं फुलली. रुक्मिणी मातेवर ज्यावेळी वेळ आली त्यावेळी रुक्मिणी मातेला म्हणाला तू मला मिठासारखी वाटतेस म्हणाले. तिचा चेहरा उतरला, कारण मिठाला मान्यता कमी, साखरेला मान्यता. आणि आता साखर ज्यांच्या झाली त्यांची मान्यता काय विचारावी. अडचण आहे. गोड आहे पण गोड सोसणं आणि ते तसं पचवणं फार अवघड आहे. म्हणून एक वेळ खारट परवडलं, खरं गोड नको. आणि मग कित्येक दिवस गेले. रुक्मिणी माता जरा उदासच राहायची. आणि एक दिवस काय झालं, कुंती आत्या आल्या हस्तिनापुरावरून. त्या वसुदेवांच्या बहिणी म्हणायच्या. कुंती ही बहीण वसुदेवांची, त्यामुळे कृष्ण परमात्म्याची ती आत्ती. आमच्या घरगुती संबंधातनं सांगालो इथे, नाहीतर देवाला आत्ती नाही आणि देवाला बासुद्धा नाही. तो कुणाचाच बा नाही आणि कुणाचीच आई नाही. का संबंधच तो कोणाशी जोडत नाही. आम्हीच त्याच्याबरोबर संबंध जोडले पाहिजे. तुका म्हणे तुझं विरहित कोण करेल माझे हित. तूच माझा बंधू आहेस, तूच माझा भाऊ आहेस, असं नातं आम्ही जोडायला पाहिजे. आणि मग देवाची आत्ती कुंती आल्यानंतर कुंती माता
बघितलं तिनं, कारण स्त्रियांचं दुःख लगेच ओळखतं महाराज. कुंतीनं रुक्मिणीची भेट घेतली, सत्यभामेची, सगळ्या 16,106 स्त्रियांची भेट घेतली, विचारलं काय काय चाललं आहे म्हणून. आणि रुक्मिणीचा चेहरा उदास बघून म्हणजे तू एवढी आदिमाया आहेस, सगळ्या जगाची स्वामिनी, तुला कसली चिंता लागली सांग तरी रुक्मिणी. गळा भेट घेतली, आलिंगन, बसल्या आणि सांगितलं तुमच्या भाच्याला जरा सांगा म्हणाले, तो मला मिठासारखी बोलतो. आता हे दुकानं सांगितलं महाराज. आणि मग आता काय असं म्हणतोय, पण तिला राग आला महाराज. त्याचा अधिकार होता, वयानं ज्येष्ठ होती ती, कारण अर्जुन आणि कृष्ण परमात्मा समवयस्क होते. मग जिचा धाकटा मुलगा एवढ्या वयाचा, देवाच्या वयाचा, तिचा थोरला किती वयाचा असेल, आणि मग ती वयोवृद्ध असणार. ती म्हणाली कृष्ण एकदा गाठ पडू दे, त्याला बोलतो म्हणाली. आणि मग कृष्णाला बोलवून घेतलं. कृष्णा, हे असं वागणं बरं नाही म्हणाले, इतके स्त्रिया तुला आहेत, भेदानं वागवतोस का, तू साक्षात किती विद्वान आहेस, ज्ञानी आहेस, देव आहेस, असं करू नये म्हणाले. आणि तुझ्या हातात सगळ्या जगाचं सूत्र असणारा परमात्मा, तुनं भेद वागवणं चुकीचं आहे. तर काय हे देवाने लगेच ओळखलं महाराज, कारण शहाण्या माणसाला फार सांगावं लागत नाही. एका शेते कळे भात, आमच्यासारख्याला हात आत घालून जरी भांड्यात घातलं काढलं तरी कळत नाही, आणि एखाद्याला मात्र नुसतं वासावर ओळखतात हे शिजलं आहे. एवढी तज्ज्ञ आहेत माणसं, पण परमार्थात काय झालं आहे काय की अडचण आहे त्या लोकांची. आणि मग लगेच कृष्ण परमात्म्यानं ओळखलं, आचार्याला बोलवलं. उद्या म्हणाले अमुक अमुक पद्धतीचा एक पर्वकाळ आलेला आहे, उद्या पर्वकाळाला जेवण करायचं. आचार्याला कानात सांगितलं, सगळं जेवण करायचं, खरं प्रत्येक पदार्थात खारट घालायचं. आता तुम्हाला कथा कळाली. आणि मग दुसऱ्या दिवशी जेवण वाढायला पंगत सुरू झाल्यानंतर प्रत्येकाने, कुंती माता जवळच बसलेल्या, तिथंच कृष्ण परमात्मा, बळरामदादा, ही सगळी यादव मंडळी आलेली, अर्जुनाधिक सगळी मंडळी बसलेली, प्रत्येकाला जेवायला वाढल्यानंतर पहिला घास घातला तोपर्यंत प्रत्येकाने मीठ आणा मीठ आणा म्हणा लागली सगळी. देवाने सांगितलं आज पर्व काळ आहे, मीठ खायचं, मिठाच्या बदली साखर वाढली जाईल, खरं मीठ मात्र मागायचं. कुंती माता म्हणाली कृष्णा, साखर देऊन काय उपयोग नाही, मिठाशिवाय गाडी पुढं ढकलं ना म्हणाली. काय मीठ हे पाहिजेच पात्राला. आणि मग कुठं रुक्मिणी आहे, बोलवा म्हणाली तिला. कृष्ण परमात्मा म्हणाले, रुक्मिणीच्या चेहऱ्याकडे बघितलं, सगळी मीठ मागायला लागलेत म्हणाले. काय भानगड आहे विचार म्हणाले. तर ह्या स्वयंपाकात मीठ नाही. मग मीठ नाही त्यामुळं काय झालं आहे ते, तर बेचव लागा लागले म्हणाली. तसं तुझ्या विना माझाही संसार असाच बेचव आहे. तू नसलीस तर मला हे सगळं जगत उत्पत्ती करता येत नाही. तू माया आहेस आणि मी परब्रह्म आहे. मला सांगा, अभिन्न शक्ती आहे ती रुक्मिणी माता. तसं ब्रह्मज्ञान हे गोड कधी होईल, तर महाराज त्याला साधारण भक्तीचं पोट पाहिजे. जप पुष्कळ करता येईल, पण विष्णुवी न जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. विष्णूशिवाय जप व्यर्थ आहे तो. म्हणून भक्ती ही भावनेशिवाय व्यर्थ ठरते. तसं देवाच्या नावाखेरीज ही साधनं सगळी कशी आहेत महाराज, अविद्यक आहेत. म्हणून शहाण्या पुरुषानं भक्तीचा अंगीकार करा. भक्ती म्हणजे साक्षात आपला अंतःकरणाचा प्रवाह ईश्वराकडं असा प्रवाहित करणं की भगवंत साक्षात द्रवीभूत झाला पाहिजे त्या प्रेमापोटी. म्हणून अनन्य ममता, विष्णू ममता अशा व्याख्या केल्या. की प्रल्हाद, उद्धव, नारद यांनी जी भक्तीची व्याख्या केली ती ईश्वराविषयी निरपेक्ष प्रेम, ईश्वराविषयी नित्य नैमित्तिक असं कोणतंही त्याला निमित्त नाही, निरनिमित्त प्रेम असं सदैव प्रेम ज्या भगवंताविषयी भक्तांनी केलं. त्या भगवंतांनी जी भक्ताविषयीच्या केलेल्या लीला, जे काही चरित्र आहेत त्या सदैव वाचत राहणं, त्याच्यातच मन आपलं गुंतवून ठेवणं, त्या मनाला तसा अभ्यास करायला लावणं, हीच परमार्थाची एक चांगली उच्च भूमिका आहे. म्हणून आपल्या सगळ्या संतांनी ही कृतयुगातली, द्वापारयुगातली, त्रेतायुगातली सगळी साधनं करू नका असं म्हटलं, त्यांनी मोडून टाका असं म्हटलं. त्या वाटा क्षीण झालेल्या आहेत. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधिविधान न कळे न घडे सर्वथा. कळतही नाही आणि घडतही नाही म्हणतात. कळत नाही का, तर ते अतिशय सूक्ष्म आहे. मला सांगा, कर्माचा अधिकार फक्त 3 वर्णांनाच आहे. शूद्राला कर्माचा अधिकार नाही, वैदिक कर्माचा. बरं, वेद वाचायचे झाले, पाठ करायचे झाले तर गुरुग्रहात जाऊन अभ्यास करायला पाहिजे, यथासंग ते म्हणता आले पाहिजेत. स्वर चुकला तर तिथं महाराज पाप होतं, यजमानाचा ते अधपात होतो, जो म्हणतो त्याला पाप लागतं. मग एक नुसता मात्रा चुकला
तर तुकोबाराय सांगतात, मंत्र चळे थोडा तरी धडच होय वेडा. मंत्र म्हणताना चुकला तर वेडा होतोय माणूस, एवढा त्याचा दोष आहे. आणि विठ्ठल विठ्ठल म्हणताना काय महाराज दोष जरी झाला तरी देव तो सांभाळून घेतो. याचा अर्थ चांगलं म्हणता येणाऱ्यानं चुकीचं म्हणायचं नाही. राम 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 हे वाल्या कोळ्याला उलटं व्हायचं, मरा मरा मरा. आम्ही मरा मरा म्हणा म्हणून चालते. आम्हाला सरळ येते की म्हणाय राम राम राम. ज्याला सरळ चाल म्हणा येते त्यानं सरळ चाल म्हणायची, उगाच वाकडी चाल म्हणायची नाही. मग ते वाकडी चाल जाणीवपूर्वक म्हणा लागल्यावर ते वाकडं करून ठेवील आपल्याला. शहाण्या मनुष्याने महाराज सरळ येतंय तर सरळ म्हणता यावं. मंत्र चळे थोडा म्हणून हा विठ्ठल विठ्ठल मंत्र महाराज कर्मधर्मापेक्षा सूक्ष्म असेल तरी साधा आहे, सुलभ आहे म्हणतात. एकदा मारुतीराय महाराज ज्यावेळी रावण निकुंभिलेमध्ये यज्ञ करीत होता भुयारामध्ये, तो रथ बाहेर यावा म्हणून विजय रथ बाहेर आला की रावण अजेय होणार होता. त्याला कोण जिंकण्यासाठी परास्त करणार नव्हतं. तो यज्ञ करण्यासाठी ब्राह्मण बसवलेले होते. ब्राह्मणांचा रात्रंदिवस 21 दिवस यज्ञ सुरू होता. आणि मग मारुतीरायाने 20व्या दिवशी काय केलं, ही घटना कळाली मारुतीरायांना आपल्या गुप्तचरांच्याकडून. मारुतीराय पाताळात गेले. जे यज्ञ करत होते ब्राह्मण, त्या ब्राह्मणांचे त्यांनी पाय दाबून मशाज केला. जरा ब्राह्मणांना बरं वाटलं, कारण 21 दिवस ती धग शेकती, आहुती घालायची, तापायची आहुती घालायची. ते गरम जाग्याला बसलेले महाराजांनी हलायचं नाही, कारण तेवढं धन देऊन त्या ब्राह्मणाला बसवलेलं होतं. आणि मग इतकं त्यांना कष्ट झालेलं, ते हातपाय चोळल्यानंतर त्यांना आनंद वाटायला लागला कुणाला, ब्राह्मणांना. आणि मग त्या ब्राह्मणाला जो मंत्र म्हणत होता चामुंडा देवीचा, तंत्रशास्त्रातला मंत्र होता, जय त्वां देवी चामुंडे जय भूतारती हारिणी. आमच्या सगळ्या कष्टाचं तू हरण कर आणि आम्हाला यश दे, हे भवानी माते, हे चामुंडे, आम्हाला विजयी कर, असा त्या रावणाचा मंत्र होता. ब्राह्मण म्हणत होते. मारुतीरायाने त्या जवळजवळ 20-25 ब्राह्मणांचे पाय चोळले, त्यांची पाठवानं चोळली. आनंद वाटला ब्राह्मणांना. हायसा बरं वाटलं. ब्राह्मण म्हणाले, बाबा तू कोण आलायस? तर मी हे ब्राह्मणच आहे म्हणाला. रूप बदलून गेलेला होता. आणि मग आता तुला काय पाहिजे? तर काय नाही, माझं एक छोटंसं काम आहे म्हणाला, एवढंच करायला पाहिजे. तर काय करायचं? तर तुम्ही जो मंत्र म्हणता तिथं ह काढायचं आणि क घालायचं, एवढंच सांगितलं. जय त्वां देवी चामुंडे जय सर्व भूतार्थ हारिणी. ह तिथलं काढायचं हारिणीमधलं आणि क घालायचं, ते भूतार्थ कारिणी झालं महाराज. सगळ्या भूतासनी पीडा व्हावी असं कर, असा त्याचा अर्थ झाला. आणि पहिला भूतांची पीडा हरण कर असा अर्थ होता. आणि मग हे चामुंडेवात एवढंच करायचं काय? ब्राह्मणांनी कारिणी सुरू केलं महाराज, कारण चोळून घेतलंय आधी. मिंद झाले की माणसं देवसुद्धा घाईला आणतात, काय सांगता यायचं नाही. ब्राह्मणाने ते जय भूतार्ती कारिणी सुरू केलं. आणि महाराज प्रत्येक रावणाच्या यज्ञाचा हा प्रसाद असा झाला की त्यांना प्रत्येक युद्धामध्ये त्यांना पराजय पत्करावा लागला. शेवटी विजयरथही बाहेर आला नाही आणि शेवटी त्या यज्ञाचा नाश केला मारुतीरायांनी. हेतू काय? मंत्र म्हणताना चुकला की एवढा फरक पडतो. वृत्रासुराला मारणारा मुलगा जन्माला यावा असं इंद्रानं यज्ञ केला. इंद्र शत्रू विवर्धस्व, इंद्र शत्रू विवर्धस्व, शत्रूने शत्रू, फरक केवढा पडला बघा विभक्तीमध्ये. आणि मग अशी चूक झाल्यामुळे इंद्राकडून मारला जाणारा मुलगा जन्माला आला. इंद्राला मारणारा मुलगा जन्माला घालायचा म्हणून यज्ञ सुरू केला. म्हणून आपण काय अभ्यास करतो किंवा काय मंत्र म्हणतो याच्याकडं बारकाईनं लक्ष पाहिजे. हे आम्हाला सामान्य लोकांना शक्य नाही. म्हणून ज्ञानोबाराया तुकोबाराया सांगतात, या असल्या दुस्तर कर्मामध्ये यज्ञामध्ये फार बारकाव्याच्या कर्मामध्ये पडू नये, कारण ते आता शक्य होत नाही. तसा योग्य देश काळ आपल्याला अनुकूल नाही. म्हणून शहाण्या मनुष्यानं त्यात फार फार बारकावे आहेत. मला यज्ञ करायचं झालं तर, आचमन करायचं झालं तर केवढं तीर्थप्राशन करायचं हेही नाथबाबा लिहितात की कर्मी आचमन करावे, त्यात माश मात्र जळ घ्यावे, न्यून अधिकत्वासवे दोष पावे सुरापाना सम. काळा किंवा पांढरा तीळ बुडेल एवढंच पाणी घेतलं पाहिजे म्हणतात त्याला हातात, तरच ते आचमन शुद्ध मात्रेमध्ये होतं. नाहीतर मग जास्त झालं तर मग तो सुरापान म्हणजे दारू पिलेल्यासारखा दोष लागतो. आता हे कमी जादा पाण्यावर जर एवढं त्यांचं काय असेल
धर्माधर्म जपलेले असतील तर मग आमचं प्रत्येक किती कर्म आम्ही बिनचूक करत आहे सांगा? काय होत नाही आमच्याकडं, काहीतरी चुकतंहीच आमच्याकडं. कितीही बारकाव्यानं देवाला अभिषेक घालायला साहित्य आणा, या काहीतरी राहिलेलं असतंहीच आमचं. कापूर तरी राहतोय, उदकाळे तरी राहतात, काही कसेना राहतं. म्हणून कर्म यथासांग होत नाही. म्हणून कर्म धर्म नव्हती सांग. धर्म का सांग होत नाही? तर इच्छा धरून केलेला धर्म आहे. स्वर्गाला जाण्याकरता जो धर्माचरण करायचा त्यात जर चूक झाली, मला सांगा, नहुष स्वर्गाधिपती झाला परी राहते भांबावाला. नहुषानं 100 यज्ञ केले, स्वर्ग सुख राजा इंद्र झाला, पण तिथं गेल्यानंतर वागताना चुकला. फळ काय झालं? पतन पावला. त्याला सर्प होऊन खाली पडायची वेळ आली. तो भुजंगत्व पावला नेनसी काही. अर्जुना, एवढा मोठा नहुष राजा, त्याला भुजंग योनीला जायची वेळ आली. म्हणून कर्माची आणि धर्माची फळं ही नाशिवंत आहेत. अशा नाशिवंत फळानं तुला दुःखच होईल, तू मुक्त होणार नाहीस, सुखी होणार नाहीस. याच्यापेक्षा वारकरी संप्रदायानं आम्हाला तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी जागं केलं की तुम्हाला योग्य देश काळ नाही, तर आश्रम वेद वाचायची गरज नाही, पाठ करायची गरज नाही, इतर कोणत्याही साधनाच्या मागं न लागता भलत्या काळी नामावळी सुलभ भोळी भाविका. कोणत्याही काळात नाव घेतलं तर तुमचा उद्धार होईल. सुलभ आहे, भोळ्या माणसांनाही घेता येण्यासारखं आहे. आणि भाविका हा मंत्रच आहे. विठ्ठल विठ्ठल हा मंत्र आहे महाराज. रामकृष्ण हा मंत्र आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हा मंत्र आहे. म्हणून हे मंत्रमय सगळे शब्द आहेत. आपण सदैव घेत जर राहिलो तर आपला उद्धार होईल. म्हणून नाम साधनेसाठी महाराज तुकोबारायांचा खास अवतार आहे. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, एकंदर शिक्का पाठविला इहलोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. जीव जाईल एक वेळ, पण प्रमाण मात्र विठ्ठल आमचं चुकणार नाही. म्हणून असं आपण धारणेनं विठ्ठल 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 म्हणत राहूया. श्रीरामनवमीच्या निमित्तानं महाराज देवाचा जप करणं, त्याचा जन्मकाळ, जयंती, त्याला आनंद होईल असं त्याचं नाव घेत राहणं हेच आपलं कर्तव्य आहे. म्हणून भलत्या काळी म्हणजे त्याला काळाचा वेळेचं बंधन नाही. तुम्ही झोपताना विठ्ठल म्हटलं तरी चालतं आहे, उठताना म्हटलं तरी चालतं आहे. त्याला काळ मर्यादा मांडलेली नाही. तुम्ही राख भरायला गेला असता तरी विठ्ठल म्हटलं तरी चालतं आहे. पंढरीत लाईनला असला तरी विठ्ठल म्हटलं तरी चालतं आहे. कसलीही लाईन असली तरी चालते. बिनमाळकरीची लाईन आहे दुकानाच्या दारात असते की, तिथंसुद्धा विठ्ठल म्हटलं तरी हरकत काही का असे ना. तोंडातून विठ्ठल विठ्ठल एवढं बाहेर यावं. आणि असा प्रत्येकाने आग्रह धरायचा. आग्रहानं मुक्त व्हायचं, अट्टहासानं मुक्त व्हायचं. महाराज घर बसल्या उद्या करूया म्हणून नाही चालत. उद्या करू, परवा दिवशीला बघूया. आता अजून काय हे खाय प्यायचं वय आहे, बघूया 50 वर्षाच्या पुढं माळ घालूया. तेव्हा माळ कसली घालतील काय सांगता यायचं. तेव्हा आपण जरा चांगली तुळशी काष्टाची घालून घेऊया. कुणीतरी दुसरीच घालण्यापेक्षा माळ आपण आपलं जीवन सार्थक करूया. भलत्या काळे नामावळी सुलभ भोळी भाविका. कर्मधर्माचा मुख्य हेतू असावा देव. कोणत्याही आपल्या क्रियेचा हेतू देव असावा. आम्हाला ईश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे. ईश्वर प्राप्ती म्हणजे आनंदाचं ठिकाण, आनंदरूपत्व आहे. आपला सुखरूपता तिथं आहे. म्हणून काही जे आम्ही करू परमार्थामध्ये, जे काही हालचाल करू ती ईश्वर प्राप्तीसाठी असावी. ईश्वर दूर नाहीच कुठं, फक्त एक आपला प्रतिबंध दूर करायचा. आणि मग जाणीवपूर्वक जबाबदारीनं स्पष्ट काही संकल्पना अशा करून ठेवायच्या की काय मला नेमकं करायचं आहे. मला दाखवायला भजन करायचं आहे का माझा उद्धार करून घ्यायचा आहे, का लोक चांगली म्हणतात म्हणून असंच कीर्तन करत फिरायचं, हे ठरवायला पाहिजे ना. ह्यातनं काय व्यवसाय म्हणून उतरायचं का मला उद्धार करून घ्यायचा आहे, ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. आणि मग हे काय देव सांगणार नाही महाराज. आपलं मन आपल्याला ग्वाही करायचं, आपल्या मनाला साक्षी ठेवून आपण भजन करायचं. म्हणून साधक म्हणून जगताना बारकावे लक्षात ठेवायचे की काय कर्म देवाची बरोबरी करू शकेल काय हो. सगळं सोनं कृष्ण परमात्म्याच्या पत्न्यांनी ज्यावेळी नारदाला देव गहाण विकला सत्यभामेनं, सगळ्यांचं सोनं घातलं ताजव्यात, उचलला का हो देव. मग देव पैशानं मिळत नाही एवढं कळवून घ्यावं का नको. का सोनंच गोळा करीत बसायचं. किती सोनं गोळा केलं तरी दसऱ्यात सोनं घ्या सोन्यासारखं राहा म्हणायचं. ते खरं सोनं देतात. त्याचं प्रतीक दिलेलं आहे मला. जसं आपण एक समाधान करून घ्यायचं. रुक्मिणी मातेनं तुळशीपत्रावर देव तोलला.
त्या तुळशीबरोबर त्याचा भाव केवढा मोठा होता. नुसतं तुळशीच्या पानावर तो उचलला नाही महाराज. भावे तुळशीदळ पाने जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. रुक्मिणी मातेच्या एका भावशुद्ध अंतःकरणानं एका पानानं जर देव तुलत असेल तर पानाच्या वजनापेक्षा कृष्ण हलका आहे असं नाही. भाव किती तिच्यासाठी तिनं ओतला असेल, ही भक्तीची अंतिम भूमिका आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट अशी समजावून घ्यायची, कर्माची बरोबरी देवाबरोबर होत नाही. दान धर्म हे गोष्ट हे योगयाग विधी येणेनो हे सिद्धी. योगयाग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी. कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले, हरिपाठी आले सर्व मार्ग. किंवा योगयाग क्रिया, त्याच्यापुढं जप तप कर्म क्रियानेम धर्म सर्वागटी भाव न सोडी रे भाऊ टाकी रे संदेहो रामकृष्णी टाहो. जात वित्त गोत्त कुळशीळ मात भजे का त्वरित भाव. हे जात वित्त गोत सगळं सोड म्हणतात नाही, भावनेनं देवाला शरण आहे. म्हणजे परमार्थ हा भावनेचा असावा, श्रद्धेचा असावा. कर्म नको असं नाही, कर्म करायला पाहिजे, पण काही त्याला मर्यादा आहेत, काही हद्दी आहेत. त्याच्या पलीकडे कर्माचा विभाग फारसा उपयोगाला येत. महाराज यज्ञ कर्म करायचं कुणासाठी? यज्ञात आहुती कृष्ण परमात्म्याला द्यायची. देवानं यज्ञ स्वीकारावा, आहुती स्वीकारावी, प्रसाद स्वीकारावा म्हणून महाराज ते यज्ञ करायचा. असा यज्ञ कृष्ण परमात्मा हयात असताना ज्यावेळी वृंदावन आपल्या गोकुळामध्ये ते ब्राह्मण यज्ञ करत होते. यज्ञ करायला सुरू आहे जंगलामध्ये. सगळे ब्राह्मण मंत्र म्हणत बसलेले आहेत आणि कृष्ण परमात्मा गायी राखण्याकरता आलेले आहेत गोपाळासमवेत. त्यांची त्या दिवशीची शिदोरी आणायची विसरलेली. कृष्ण परमात्मा म्हणतो इकडं यज्ञ करायला गेलेत ब्राह्मण, त्या यज्ञात नैवेद्य शिजला असेल प्रसाद म्हणून, तो आता दाखवतील यज्ञ पुरुषाला, आणि मग काय करा, त्यांच्याकडे जाऊन प्रसाद म्हणून मागून आणा. हे महाराज गोपाळांना लावून दिलं. ते त्या ब्राह्मणांच्याकडे लांबूनच बघून मागायला लागले, आम्हाला काहीतरी अन्न द्या, कृष्ण परमात्मा भुकेलेला आहे आणि त्याच्याकरता द्या. वास्तविक ज्या देवाकरता यज्ञ करायला लागले तो देव इथं आलाय का नाही, जवळ जंगलात होता का नाही? एवढी भावना त्या ब्राह्मणांना कळायला पाहिजे होती का नको? यज्ञदाने यज्ञमुखे अवदान घेशी आणि त्याशी करशी वाकडे तोंड, तुकोबराय आहे बाळक्रीडेत म्हणतात. यज्ञमुखे घास खाणारा परमात्मा गोपाळांच्या समवेत उष्ट खात होता मला, आणि इकडं कितीतरी आहुती देत बसतात, तिकडं तो वाकूनही बघत. म्हणजे त्याला आटोपत नाही देव महाराज, कर्माला आटोपत नाही. तुमच्या भावनेलाच आटोपला तर बळी पडेल. देव बळी कशामुळं पडेल? भावनेलाच बळी पडतो. इतराला कोणत्याही गोष्टीजवळ त्याची सहजासहजी तो नांगी टाकत. दुर्योधनाला वाकला नाही महाराज, रावणाला वाकला नाही, मोठ्या हिरण्यकश्यपूला तो वाकला नाही. तो तुम्हा आम्हाला सहजासहजी वाकेल, पण सुदाम्यासाठी तो पळत येतो, शबरीसाठी धावत जातो, अनेकांच्यासाठी तो धावत आलेला आहे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. तो परमात्मा त्या गोपाळाने अन्न मागितल्यानंतर महाराज ते ब्राह्मण म्हणाले अजून प्रसाद घ्याय नाही, जा निघून म्हणाले. ती मुलं आणि परत मागायला लागल्यावर महाराज जेवणाची जळती लाकडं घेऊन ते ब्राह्मण पाठी लागले. कुणाच्या? त्या मुलांच्या. ती मुलं पळत गोपाळ आले सगळे कृष्णाकडे. कृष्णा हे काय खरं नाही म्हणाले, तू मागायला लावून दिलंस खरं, आता काय कसं केलं? तर त्यांनी लाकडं घेऊन पाठी लागले म्हणाले जळती. आणि आता असं करा म्हणाले, तुम्ही मागल्या दारानं जा आणि त्यांच्या पत्नी आहेत बायका, त्यांच्याकडे तुम्ही अन्न मागा. आणि आता मग ते गोपाळच होते, हुशार होते, ते म्हणाले मगाशी निदान आम्ही रिकामे तरी होतो, आता तू घरात जा म्हणतोस. त्यांनी बांधून घातलं तर ती मोकळं तरी मारत होती, आता याने बांधून घालून मारलं तर काय करणार आम्ही? त्यामुळं त्या ताकदवान आहेत, आम्ही दुर्बल आहोत, आमच्या अंगात तेवढं बळ नाही पळण्यासारखं. नाही म्हणाले जा, मी सांगतोय तेच होईल. आणि मग शेवटी यज्ञपत्न्यांच्याकडे गेले सगळे बाळगोपाळ, आणि मग महाराज त्यांनी टोपल्यास बांधायला सुरुवात केल्या. त्यांना कळालं जो कृष्ण परमात्मा नंदाच्या अंगणात खेळत आहे तो साक्षात मूल नसून तो ब्रह्मविद्येचा पुतळाच आहे, तो साक्षात परब्रह्म आहे, असं त्या ब्राह्मणांच्या पत्नींना माहिती होतं. त्यांनी सगळ्या टोपल्या भरून महाराज आले, सगळ्या गोपाळांना अन्न दिलं, संतृप्त केलं. इकडं यज्ञही सिद्धीला गेला महाराज. आणि मग एवढं होत असताना एक ब्राह्मणाची स्त्री टोपली बांधून जायला निघते, तोपर्यंत काहीतरी कामानिमित्त तो ब्राह्मण आला. त्या पर्ण कुठे आला. आल्यानंतर तो त्या पत्नीला म्हणतो तू हे जेवण कुठं घेऊन चाललीस? तर म्हणाली इथं जवळच कृष्ण परमात्मा आला आहे, त्याच्याकरता हे चाललो आहे.
अरे हे यज्ञाकरता निर्माण केले आणि तुम्ही तिकडं कशाला देता? की तो सांगतो, एक ब्राह्मण अतिशास्त्र बळी पत्नीस येवणे दे माझं जवळे, तुम्ही वेदशास्त्रा वेगळे गोरक्ष गोवळे केवी पूजा, की पित्याने लाविलीस माझ्या हाती तवची तू या देहाचा पती, मज सोडूनही गोवळा प्रती कैशी जात असे, मला सोडून तुझ्या पित्यानं मला दिली, माझी पत्नी म्हणून तू स्वीकार केलायस पती म्हणून, माझी आज्ञा तू पाळायचं सोडून त्या गाई राखतेल्याच्या कशा त्याच्या नादाला लागलीस, तिकडं कशाला जातेस असं तो म्हणतोय. त्यावेळी ती म्हणते, येरी म्हणे तू या देहाचा पती, तो देह ठेवून तुझं प्रती, जीवे मिनली मज प्रती सायुज्य मुक्ती पावली. हा तुझा देह इथंच राहू दे म्हणाली, देह तिथंच टाकला महाराज आणि सूक्ष्म रूपानं ती सगळ्यांच्या अगोदर पोचली कृष्ण परमात्म्याजवळ. तिथं सगळ्या गवळणी म्हणतात की या सगळ्यांच्या अगोदर वेळानं राहिलेली होती आणि हिचा नवराईला काय करणार होता, कडी घालून एखाद्या वेळेस कोंडून ठेवील अशी सगळ्यांची काय होती धारणा होती. पण सगळ्यांच्या अगोदर टोपली घेऊन ती हजर होती, पण सूक्ष्म शरीरानं होती. हा देह त्या नवऱ्याजवळ टाकलेला होता. आणि मग त्या ब्राह्मणाला वाईट वाटलं की मी बोललो, काय अडचण झाली, कशामुळे असं झालं असेल. आणि मग इतक्यात त्या ब्राह्मणांचा एक महाराज गर्व होता, अभिमान होता, आम्ही यज्ञ करणारे ब्राह्मण आहोत, आम्ही पुण्यपूज्य आहोत, पवित्र आहोत. आणि मग त्यांना नंतर कळालं, आमच्या पत्न्यांना जो कृष्ण परमात्मा ओळखता आला तो आम्हाला यज्ञ करूनही ओळखता आला. म्हणून फार शहाण्या माणसाच्या शहाणपणाजवळ काय आपण बसू. काही गोष्टी भावनेनं दुरुस्त होतात, त्या शहाणपणानं होत. कायदा कुठं नात्यात लावून चालतोय, बायका मुलातनी कायदा लावून चालतोय, तुला अमुक अटक करेन, तुला हे कलम लावेन, बायकोला कलम लावून मग काय खाणार काय. तेव्हा काही गोष्टी भावनेनं सोडवावी लागतात प्रश्न, काही गोष्टी कायद्यानं सोडवावी लागतात. भावकीत कायदा चालेल मान्य आहे, घरात कायदा चालेल, घरात जो कायद्याचं नाव काढेल त्याला पहिलं बाहेर काढतात, तुम्ही जावं म्हणतात कायदाच बघून यायचा एकदा म्हणून. तसं त्या कृष्ण परमात्म्याला जाणला कोणी हो, गवळणीने, ब्राह्मणांना जाणता आला नाही. त्याचं वर्णन तुकोबराय करतात, उल्लंघुनिया भ्रतारांच्या आज्ञा अन्न ऋषीपत्न्या घेऊन गेल्या, अवघेचे त्यांचे देवे केले काज यज्ञाने लाज राखली. इकडे देवानं लाजही राखली, यज्ञही त्यांचा पार पडला आणि त्यांना सायुज्य मुक्ती दिली सगळ्या महाराज या त्या यज्ञपत्न्या ब्राह्मणांना. त्या ब्राह्मणानं शेवट सगळ्यांनी आमचा दिग्जन्म आहे, आमच्या बायकांना कळाला देव, पण आम्ही पती विद्वान असून आम्हाला कळला नाही. या ब्राह्मण जन्माचा निषेध म्हणून ते महाराज सगळ्यांनी धिक्कार केला ब्राह्मण जातीचा. म्हणजे कळण्याला किंमत आहे, हा देव आहे असं कळावं, देव ऐसा आहे, देव हा असा कळावा, या पद्धतीनं महाराज भक्तीमध्ये उतरावं. हेतू इतकाच, आपल्या कोणत्याही कर्माचा हेतू देव असावा, कोणत्याही कर्माचं टोक देवाकडं असावं. असं असेल तर ते महाराज भक्तीमध्ये गणलं जातं. म्हणून त्या देवाचं नाव साधं आहे, सोपं आहे, काय फार अवघड नाही. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ, विठ्ठल विठ्ठल अमृत संजीवनी आहे, सदैव घेत राहायचं, सुलभ आहे, फार काय अवघड नाही. भोळ्या भाविकांना घेता येण्यासारखं आहे. बरं, देवाचं नाव घेताना तो काय अपेक्षा करतोय, तुम्ही माझं नाव घ्या, तुम्हाला मी अमुक अमुक देतो, असा काही तिथं व्यवहार आहे? काही नाही. बरं, जो घेतोय नाव त्याला काय त्याग करायला लागतोय? काही सोडावं. त्याला काय देवाचं नाव घ्यायचं झालं तर संसार पेटवायला लागतोय असं कुठं वर्णन आहे? घरातली बायकापूर घालवायला लागते मग विठ्ठल विठ्ठल म्हणायचं असं कुठं विधी आहे? सगळ्यांनी म्हटलं तरी आनंद आहे, नाही म्हटलं एकट्यानं म्हटलं तरी आनंद आहे. स्वतःपुरतं घेतलं तरी चांगलं आहे, जगापुरतं केलं तरी फारच चांगलं आहे. वाढवाया सुख, हे सुख वाढवायचं आहे नामचिंतनाचं. तुम्ही आम्ही हे घेत राहिले पाहिजे. सोपं का आहे म्हणतात तर वाणीनं घेता येतं, इतर साधनं वाणीनं करून चालत नाहीत. तुम्हाला भूक लागली तर जेवणाचा पदार्थ तोंडानं सांगून भूक भागते. तुला गुलाबजामुन वाढतो म्हणून जर माझ्या पुढ्यात बसला आणि मला भूक लागलेली असते तर खायला पाहिजे, प्रत्यक्ष काय तोंडानं सांगून पोट भरेल? नाही भरणार. मला प्रत्यक्ष कृती करावी लागेल. पाहे सांगे आणि जेवी अंतर महद अंतर तेवी. हॉटेलातले पदार्थ बरणीतले बघून नाही भूक भागणार, खावावेच लागतील. तसं नामस्मरण ही गोष्ट अशी नाही, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हटलं तरी बी फळ चांगलंच आहे, मनात चिंतन केलं तर तेही फळ चांगलं आहे, त्याचा सदैव अंगीकार केला तर सगळ्यात उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. म्हणून विठ्ठल हे नाव, राम हे नाव, कृष्ण हे नाव, सदैव कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, तुमचे दोष घालवण्याचं सामर्थ्य त्यात आहे. म्हणून प्रायश्चित्तात सगळं मोठं प्रायश्चित्त कोणतं असेल तर प्रायश्चित्तान्य शेषाणी तपकर्मात्मकानी वै तेषां कृष्णानुस्मरणं परम. की सगळ्या प्रायश्चित्तात मोठं प्रायश्चित्त घालवणारं जर कोणतं तर देवाचं नाव असेल. आणि देवाच्या नावाखेरीस
पाप घालवण्याचं मोठं बलाढ्य साधन या जगामध्ये अजूनही उपलब्ध झालेलं आहे. म्हणून देवाच्या नावाचं आणि पापाचं साधर्म्य जुळेल अशी घटना अजून घडलेलीच नाही म्हणतात. इतका वाल्मिकी पापी, इतका अजामेळ पापी होता महाराज, पण नामानं कवी झाला त्याचा. नामानं त्या अजामेळाचा उद्धार झाला. एवढं पाप जाळण्याची नामात शक्ती असेल तर आमचं पाप केवढं असणार हो. आमच्या भुरट्या चोऱ्या, कुठं वाळकं चोर, दोडकं बोलणे, कुठंतरी कोंबडी एखादी पळी, असलं आमचं उद्योग. आणि मग आमची पापं काय, वाल्या खोळ्यानं महाराज ब्राह्मण मारलेले होते. 17 का 18 रांजण त्यानं भरले होते म्हणे. कशानं? एक वाल्या खोळ्यानंच की. आणि मग त्यांनी महाराज रांजण भरले, म्हणजे मोठे रांजण. त्या रांजणात एक तिळा एवढा मोहरी एवढा म्हणे काय टाकायचा, एक ब्राह्मण मेला की मोहरी एवढा खडा टाकायचा. असे 17 का कितीतरी रांजण भरलेले होते. एवढे ब्राह्मण मारले महाराज. एक ब्राह्मण मारला दशरथ राजानंतर पाऊस पडणं अयोध्येवर. श्रावण बाळाला मारल्यानंतर अवर्षण पडलं नाही, दुष्काळ पडला. दशरथ राजाला जर पाऊस पाडायसाठी दंगा करावा लागला, युद्ध करावं लागलं, तर त्या वाल्या खोळ्यानं ब्राह्मण शिल्लक राखले ते का नाही काही की असं वाटतंय. एवढ्या ब्राह्मणांचा संहार केलेला वाल्मिकी महाराज नारदांच्या संगतीत आल्यावर काय सांगावं. म्हणजे मोठ्या केव्हीआरची लाईन जावावी बघा, विद्युत, आणि मग तिथं बल लावायला नेले, तो टिकतोय तिथं महाराज काय करावं लागतं, त्याला व्यवस्थित डीपी काढावी लागेल, वेगळा भार काढावा लागेल, त्या भारातून योग्य अशी वेगवेगळी जनित्र जोडावी लागतील आणि मग ती वीज वापरावी लागेल. नारदांच्यासारखा महान महाराज डीपी मोठी, तिथं हा वाल्या खोळी. सांगितलं मला मारणार आहेस, मारण्याबद्दल काही हरकत नाही, फक्त मला एक शंका तुला विचारायची आहे. हे तू जे काही आतापर्यंत केलंस त्यात तुझ्या पापकर्मात तुझ्या बायकोचा वाटा आहे का विचार, म्हणाले. नि जा घरला. महाराज डोसक्यात अशी काडी लावून ठेवली एक. ते गेलं घरला. बायकांना विचारलं, पत्नी आपल्या मुलांना विचारलं, मी आतापर्यंत जे काय केले त्याचे तुम्ही भागीदारी आहात काय. त्यांनी सरळ नाही म्हणून सांगितलं, तुझं कर्म तूच भोग, तुनं जे पाप केलंस ते आम्ही भोगणार. सरळ सांगितले. त्याच्या लक्षात आलं तो म्हातारा जो काही विना वाजवत आलता त्याचं खरं आहे म्हणाला. त्यानं आतापर्यंत असा मला कोण आडवं दुसरं सांगणारा कोण भेटला नाही. म्हणून घरात सुद्धा महाराज एक विरुद्ध विचार करणारा माणूस असावं. सगळीच बरोबर आहे म्हणणारी झाली ती मेंढरासारखी पळते. हे असं कसं म्हणणारा एक पाहिजे माणूस. मी आता तुम्हाला म्हटलं तुमचा पाठीव पाहुणा आला आहे, गाडी घेऊन बोलवलं मी तुम्हाला, लगेच तुम्ही यायचं पळत. तुम्ही असा विचार केला पाहिजे, गुरु महाराज सांगतोय ते खरं असेल कशावरनं, माझा पाहुणाने ह्या महाराजाची ओळख कशी काय, काहीतरी शंका यायला पाहिजे का नको. म्हणून एक तार्किक थोडापणा पाहिजे आपल्याजवळ. तसं वाल्या कोळ्याला देखील असं सांगणारा कोण भेटला नव्हता. त्यांनी सांगितलं त्या म्हाताऱ्याचं बरोबर आहे, नारदांचं. आला आणि लांबडा होऊन पायाच पडला. महाराज ती सगळं ह्या पापाची कबुली घेत नाहीत आणि हे पाप मलाच भोगावं लागेल. म्हणून तू केलेलं पाप क्षालन व्हायचं असेल तर इथं बस म्हणाले. राम राम राम. महाराज जो त्यानं अट्टहास केला होता, माणसाचा स्वभाव किती उपयोगी पडतो बघा. त्याच वाल्मिकीने वाल्या कोळ्याने अगदी निग्रहानं प्रत्येक ब्राह्मणांना मारलं होतं. येईल त्याला मारायचा हा त्याचा सपाटा होता. आता तोच स्वभाव त्यानं नामस्मरणात वापरला. हट्टी माणसाचा स्वभाव परमार्थात जर आला तर हट्टीच असतो महाराज. तो देव प्राप्त केल्याशिवाय अजिबात सोडत. त्याच वाल्या कोळ्याने तो स्वभाव नामस्मरणात वापरला. अंगावर वारूळ चढलं तरी देखील तो त्यातून समाधीतून उतरला नाही. राम 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 म्हणून महाकवी झाला महाराज. नामस्मरे तो वाल्मिकू म्हणतात. किती पाप होतं त्याचं. आणि मग आपणा सहित निवाला. ज्ञानोबर आहे. वाट पाडा कोळीकू नामस्मरे तो वाल्मिकू, नामे उद्धरले तिन्ही लोकू आपणा सहित निवाला. नुसता त्याचा उद्धार नाही, तिन्ही लोकांचा उद्धार केला त्यानं. आज रामायण त्रैलोक्यात वाचलं जातं. स्वर्गात, पाताळात, मृत्यूलोकात, कुठं ब्रह्मलोकात रामायण आहे. रामायण नाही असं ठिकाण नाही महाराज. म्हणून रामायणाची व्याप्ती फार मोठी आहे. सगळ्या जगाचा उद्धार महाकवी वाल्मिकांनी केला आणि त्यांचे गुरु म्हणजे नारद. आणि नारदांनी आम्हाला महिमा सांगावा, नाम महिमा. म्हणून नाम हे साधन सोपं आहे. नारदांच्यावर ही परिस्थिती आली. ही कथा महाराज यमुना नदीच्या काठाला फिरत असताना वृंदावनाच्या भोवती एक दिवस एक स्त्री अतिशय विषण्ण अवस्थेत, दुर्बल अवस्थेत, विकल झालेली आहे. तिची 2 मुलं आहेत. ती मुलं निश्चित पडलेली आहेत, बोलत नाहीत. अशा वेळी ती स्त्री उभी आहे. नारदांच्या पद्मपुराणात ही कथा आहे. नारदांचा महिमा सांगताना ही कथा सांगितलेली आहे. आणि मग ते 2 पुरुष निचेष्टित पडलेले आहेत. ही स्त्री शोकमग्न अवस्थेत त्यांना वारा घालत आहे.
आणि मग तिच्याशी अपेक्षा आहे कोणीतरी यावं माझ्या मुलांना उठवावं. आणि इतक्यात नारदांची स्वारी समोर येते. ती स्त्री म्हणते, भो भो साधो क्षणम तिष्ठ मग चिंतामपि नाशय. हे साधो क्षणभर तो थांब आणि माझी चिंता तो काय कर, दूर कर. त्यावेळी नारद महर्षी त्या 2 मुलांना बघतात. त्यात लहान लहान मुली असतात, त्यांनाही बघतात. आणि ती रूप सुंदर आहे पण दुर्बळ झालेली आहे, शरीर अशक्त आहे, बोलता येत नाही अशी स्त्री आहे, शोकमग्न आहे. तिला बघून ते म्हणतात, हे 2 पुरुष कोण असावेत, या मुली कोण आहेत, तू कोण आहेस, असा त्यांच्या मनात प्रश्न उठला. नारद विचारतात की कासित्वम का विमोचेमा नार्यका पद्मलोचना, की वद देवी विस्तारम स्वस्य दुःखस्य कारणम. हे देवी, तुझ्या दुःखाचं खरं कारण मला सांग. आणि हे तू कोण आहेस, तू सुंदर आहेस, तुझी मुलंही तुझ्यापेक्षा देखणी आहेत, आणि ह्याला अशी स्थिती काय यावी, काय याचं कारण आहे. तर त्यावेळी ती नाव सांगते, अहम भक्तिरीती ख्याता. अहम भक्ती, मी भक्तिरीती आहे, ख्याता, माझं नाव प्रसिद्ध आहे. आणि इमो मे तनयो मत, हे माझे 2 मुलं आहेत. ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो. कलियुगाच्या काळामुळं हे 2 माझी मुलं जर्जर अवस्थेत झालेले आहेत. यांना ज्ञान आणि वैराग्य ह्याची 2 नावं आहेत माझ्या मुलाची. आणि मी भक्ती आहे. आणि मी द्रविड देशातून पुष्कळ फिरत आले. वृंदावनात आल्यावर मला थोडासा जीव आला, पण आता कलियुगाच्या वाऱ्यामुळे मी दुर्बळ झालेली आहे आणि माझा तो उद्धार कर, असं ती नारदांना विनवणी करते, नमस्कार करते. नारद महर्षी तिला सांगतात, हे कलियुगाच्या प्रभावामुळे झालं, हेही खरं आहे, पण मी जर खरा हरिभक्त असेन तर हरिभक्त म्हणून घेईन. कधी घेईन, तुझा उद्धार करीन तरच घेईन. अहो नारदा धन्योसी विरक्तानां शिरोमणी सदा श्रीकृष्णदासानां, की वेदांत योग भास्करा, की योगाचं बारीक शास्त्र जाणणारे नारद आहेत, पवित्र आहेत, विरक्त आहेत, धर्मशील आहेत. नारद धन्य आहेत. ती स्तुती करते, नारदा माझा उद्धार कर. त्यावेळी नारद म्हणतात, या कलियुगामध्ये ज्ञान वैराग्य विवेक या गोष्टी अभ्यासाला योग्य आहेत, बरोबर आहे, पण भक्तीची उपासना केल्याखेरीज यांचा उद्धार होणं शक्य नाही. म्हणून आधी काय केलं पाहिजे, भक्तिर्जनित्री ज्ञानस्य भक्तिर्मुक्ती प्रदायिनी. भक्तीच ज्ञानाची जनिती आहे, भक्तीच आपल्याला उद्धाराला कारण ठरेल. म्हणून पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. आणि मग त्या भक्तीला बळ दिलं. नारदाने सांगितलं, तुला भगवान परमात्म्यानं कशाकरता लावून दिलेली आहे, तर जगाचा उद्धार करण्याकरता. तुझ्याबरोबर काय काय लावून दिलं, तर ज्ञान वैराग्य मुलं लावून दिली. या लहान लहान मुली कोण, तर गंगा यमुना नर्मदा या नद्या आहेत पवित्र. आणि मग तुझं स्वरूप भक्ती आहे, तुला मदतीला कोण लावून दिले, तर मुक्ती दिलेली आहे. मुक्ती दिल्यानंतर काय होईल, जगाचं दुःख दूर होतं आहे. मग भुक्ती आणि मुक्ती ही तुझ्या दाशी आहेत, आणि तू जर त्यांची जनित्री असेल तर मग तुला एवढी दुर्बळ अवस्था यायची काय गरज आहे. मी तुझा उद्धार करेन असं म्हटल्यानंतर तिला महाराज फार आनंद होतो. आणि मग ती आपल्या मुलांना उठवा म्हणते. त्यावेळी नारद महर्षी त्यांच्या कानात मंत्र देतात, हलवून जागे करतात, उठवतात, आणि त्या ज्ञान वैराग्यानं जागा करून सांगतात, या जगात आता तुमचाच डंका वाजला पाहिजे, भक्तीचाच सगळीकडे काय झाला पाहिजे, विजय झाला पाहिजे. अशा पद्धतीनं नारदांनी महाराज भक्तीचा प्रचार केला आणि सगळ्यांना सुलभ साधन मार्ग दिला, तो म्हणजे नामसाधना. प्रत्येकानं देवाचं आता नावच घ्यावं लागेल. भाव ही प्रेमाची परिणत अवस्था आहे. भाव ही प्रेमाची परिणत अवस्था. प्रेम नसतो प्रथमा अवस्था, भाव इत्युच्यते बुधे. प्रेम ही पहिली अवस्था पाहिजे आणि भाव ही परिणत अवस्था आहे. असं करून म्हणजे सुरुवातीला घ्यायला शिकलं पाहिजे. हळूहळू व्यसन कसं माणसं लावून घेतात हो आवडीनं, तसं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं व्यसन का बरं लागून, ते आणि चोरून करतात. आपण सुद्धा चोरूनच घ्यायचं नाव, काय हरकत आहे. उघडं राही ना, लोक चिडवतील असं वाटतंय तर चोरून, कारण पैसेसुद्धा चोरूनच गोळा करावे लागतात, व्यसन चोरूनच करावं लागतं, लग्नसुद्धा चोरूनच ठरवावी लागतात. मोडलं तर सगळ्या गावाला कळतंय हा भाग निराळा, पण चोरूनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तसं आपण साधनाही चोरूनच करूया. ज्ञानदेवा मौन जपमाळ सोपं आहे, म्हणजे मला फार सोपं आहे नाही. सोपं काय आहे, सगळंच सोपं आहे, फक्त चित्तसाह्य झालं तर. चित्तसाह्य नसलं तर भक्ती तो कठीण शुळावरील थोडे आहे चित्तसाह्य झाली. सगळं जेवण करता येईल, पूर्वतयारी करायला नको त्या बाईला. तिनं 6 वाजल्यापासून नीट वाट करून ते धुवून वगैरे सगळं माळवं वगैरे ठेवून
काही येळती एकाच्या घरातली आणायची, पराती एकाच्या घरातली, आणि मग चहा करायचा म्हणायचं. साधना ही महाराज तयारीवर आरूढ आहे. कोकणातल्या एका माणसाकडे पाहुणा गेला, फार दिवसांनी लक्षात आला म्हणून दृष्टांत सांगतो. चहाला तो बसलेला पाहुण्याला असं वाटायचं तो गावठी इकडला आमच्या भागातला, देसावरला, आमच्या ह्या भागात निम्म्या कोकणातला निम्म्या देशावर. त्याला 3 वाजता चहा प्यायची सवय दुपारी. तो त्या पाहुण्यांच्या स्वयंपाकघराकडे बघायचा, आता चहा देतील मग देतील. आम्ही सुद्धा पाहुण्यांच्यात बघतोय काय माणुसकी आहे का नाही म्हणतात, कारण आम्ही घरात 10 वेळा चहा पितेली माणसं. आणि मग त्या स्वयंपाकघराकडे सारखा बघायचा तो, आतून काहीतरी कबशी वाजते काय, कप वाजतोय काय, शोधणं उचललं तरी आम्हाला कळतंय चहा करणार आहेत असं काहीतरी आमचा अंदाज असतो. कितीतरी वेळ वाट बघितली, चहा काय तयारच होईना. आणि मग तो मालक होता, तो हुशार होता तिचा, तो म्हणाला साखर असती तर चहा केला असता, म्हणाला साखर असती तर चहा केला असता, पण झालंय काही चहा पुढं सपून 2 दिवस झाले म्हणाला. आता चहाची खरी 2 कारणं गेलीच. आता असं करायचं असं मनात आलं चहा म्हणाला, बघायला गेलो तर गॅसच सप्लाय म्हणाला. आता करणार काय सांगा, उदक अग्नी धान्य झाल्याकडे. आणि मग पाणी भराय पाहिजे होतं, ही मालकीने विसरली म्हणाला. पाणी आहे कर आता पुढल्या विहिरीत आहे, लाईट गेली आहे म्हणाला, घागरभर सुद्धा घरात पाणी. आता ह्याच्याकडे चहा करायसारखं काय आहे सांगा, मला एवढं तुम्हाला विचारायचं. तसं मी भजन केलं असतं, खरं माझ्याकडे हे नाही. काय आहे काय सांगा, आमच्या हातात काय आहे, काही नाही. आयुष्य आपल्या हातात आहे का, बुद्धी स्थिर आहे आमची, फक्त माळ घालायपुरतं पुण्य कामाला आलं आहे आमचं. तिथनं पुढं ते माळ पाळायचं पुण्यसुद्धा आमच्या हातात. आणि काही साधना, घोडं घ्या एवढंच पैसे आहेत हो, त्याला घालाय नको हरभुरं भुस्सा, खायलाच घ्यायला हरभुरं नाहीत नाही, घोड्याला काय म्हणलं. तशी आपली तयारी पूर्वतयारी पाहिजे. ज्याची पूर्वतयारी आहे त्याला साधना करता येते. योग्यता याला म्हणतात. योग्यता असल्याशिवाय परमार्थात प्रगती होत नाही. म्हणून आपण अधिकार जमवावा लागतो, कमवावा लागतो, त्याच्याकरता काहीतरी त्याग करावा लागतो. म्हणून कर्म उपासना ज्ञान यातल्या बारकावे कळवून घ्यायचे. ज्ञानमार्ग कठीण आहे, कर्ममार्ग दुस्तर आहे, योगमार्ग तर अतिशय वाईट. क्लेशोधिक तरच तेषाम अव्यक्त आसक्त चेतसाम. अव्यक्त ब्रह्माची उपासना करणारे अर्जुना, ज्याला देह आहे त्याला देह नसलेल्याची कशी साधना करेल तो. सो विदेही आहे, ज्याला देहच नाही, अव्यक्ताची कशी उपासना करणार सांगा तुम्ही. म्हणून योग मार्गाची वाट कडकडाट आहे, थोर विघ्नांचा गडगडाट म्हणतात तिथं. आणि मग अशा अव्यक्त ब्रह्माची उपासना करणाऱ्याला फार फार त्रास होतात. म्हणून क्लेश त्याच्या वाटेला, आगा योगाच्या वाटा निघालेगा सुबटा, त्या दुःखाचाची वाटा भागाला. म्हणून योग मार्ग, कर्ममार्ग, ज्ञानमार्ग दुस्तर आहे. आम्हाला सुलभ भोळी भक्ती योग्य आहे, पण भोळी भक्ती म्हणून ती आचरणात आणाय पाहिजे. काय सोपं आहे म्हणून ते बी घ्यायचं नाही, आणि अवघड आहे म्हणून हे बी करायचं नाही. काय करायचं सांगा. काळवाटात ओल आहे म्हणायचं, तिकडं नांगराय जायचं नाही. माळात घात गेली या तिकडं नांग, मग तू करतोस काय नेमकं मला सांग. भाड्यान बी जाईत नाहीस नांगराय कुणाचं, ते बी घडत नाही तुला. मग तू घरची नांगरीत नाहीस, बाहेरला काय 4 पैशाने रोटर आणलाय म्हणून पाहुण्याला कशाला सांगाय ठेवायचा. तो पहिला इकावा. तसं तुकोबाराय सांगतात, निवांत मरणाला त्यानं कुठंतरी जावावं, नाहीतर नरकात जावावं, काही हरकत. परमार्थ हा महाराज क्रियाशील माणसाचा आहे, दांडाईत माणसाचा आहे. नामदेवरायांना काय गरज होती पंजाबपर्यंत प्रवास करून सांगायची. नामदेवरायांनी विठ्ठल विठ्ठल केवढा प्रसार केला महाराज. म्हणून असा दांडाईत संत पाहिजे, क्रियावान पाहिजे. साधू हा कधी निष्क्रिय असत नाही. म्हणून तुम्ही आम्ही देखील महाराज घर बसल्या काहीतरी उगाच उपद्व्याप करण्यापेक्षा हितली रिडकं त्या गोट्यातली तिथं उन्हात बांध, ते तिथं कर, असं करू सरका जरा हरिपाठ वाचायचा, तेही करायचंच मोकळ्या वेळेत. पण सारखं सारखं ते करतच आहे मी. थोडासा त्यातला बदल करायचा आणि वेळ थोडा परमार्थासाठी काढायचा. काय फरक पडत. रोज मसरं बाहेर फिरवायला नाही लागतात असं कुठं लिहिलं आहे. एक दिवस थांबतील, फुलं टाकाय यायचं का, रामनवमी दिवशी मसरं घेऊन माळाला या. ते आज तरी सवड काढायला पाहिजे का नाही लोकांनी. आज पर्व काळ आहे, इथं फुलं पडतात. आणि मग देवळात सवड जर आम्ही कुठं अयोध्येला जा म्हणतोय महाराज, तिथं तरी जाऊन काय, तिथंही असाच दंगा आहे. त्याच्यापेक्षा इथं आहे तर करावं, ठाई सवय सोनी करायचं. म्हणून वेळ साधायची महाराज. आता गेलेली वेळ अवघा वेळ नाही तरी समयावरी जाणावा. आषाढी एकादशी, महाशिवरात्र, रामनवमी, वामन जयंती, नरसिंह जयंती, कृष्णाष्टमी, शिवरात्र हे पर्व काळ आहेत आमचे. या दिवशी वेळ काढायची महाराज. इतर गाव आमल्याला काही जायचं नाही.
आपण फुलं टाकायची, उरलेलं नामस्मरण करत दिवस सुखात आनंदात घालवायचा, एवढंच आपल्या हातात आहे. म्हणून योग्यता आपल्याला मिळवायची आहे आणि ती योग्यता ब्रह्मज्ञान झालेल्या पुरुषाला सुद्धा नामस्मरणाशिवाय येत नाही. म्हणून मला मगाशी सांगायचा होता तो दृष्टांत कुंती हत्तीचा, की मिठाशिवाय जशी रुक्मिणी मातेशिवाय कृष्णाला कशी मदत होत नाही, तसं मिठाशिवाय जेवण बेचव आहे, तसं जिलेबी ही साखरेच्या पाकाशिवाय बेचव आहे, तसं ब्रह्मज्ञाने भक्तीच्या पुटाशिवाय गोड लागत. ब्रह्मज्ञान शुद्ध आहे पण भक्तीचं अंतःकरण त्याला पाहिजे. तसं आमचे सगळे संत ब्रह्मज्ञान आणि भक्ती या दोन्हीचा समन्वय साधून होते. म्हणून गोड नावे क्षीर परी साखरेचा धीर. गोड खीर लागते बरोबर आहे, पण खीर गोड झाली असं माणसं म्हणतात का साखर गोड आहे म्हणतात? चहा जास्त गोड झाला आहे असं म्हणतात का साखर गोड झाली आहे म्हणतात? मग गोड धर्म चहाचा का साखरेचा? तसं देवाचा धर्म आहे सुखरूप. देव सुखरूप आहे, आम्ही सुखी आहोत म्हणतात माणसं. कसली सुखी? आज आकडा लागला की सुखी, उद्या 4000 गेले की दुःखी. ही 12ला सुद्धा झोपत नाहीत, रात्री 12 दिवसा 12. महाराज ह्या काय वेळा आहेत त्यांच्या, देव जाणे. याशी सुखी दुःखी करता भोगता यात प्रमाता संसारी यात अडकून पडलेली माणसं. हेतू इतकाच देव सुखरूप आहे, देवाचा धर्मच आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेहमी जीवा सुख नव्हे. देव सुखरूप आहे, आपल्यासारखं तो करणार आहे. म्हणून शहाण्या मनुष्यानं इतराच्या फंदात न पडता तुकोबाराय सांगतात, प्रायश्चित्त घ्यायची सुद्धा गरज भासणार नाही तुम्हाला. का तर नामात एवढं सामर्थ्य आहे. नाम सगळ्या प्रायश्चित्ताच्या वर राजा आहे, सगळ्या पापाचं क्षालन करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून तुका म्हणे नुपजे दोष. घर बसल्या नामस्मरण करत बसलं तर दोष उपजत नाहीत. प्रत्येकाने नामस्मरण घेत राहावं. आज रामनवमी आहे महाराज, संकल्प करावेत. 108 महिन्याची माळी आज तरी लक्षात आलंय जपावी. श्रीराम जय राम जय जय राम घरात जाऊन म्हणावं. राम राम म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा, काही म्हणा. तेवढं म्हणून झोपलं तर निदान सकाळी उठल्या तरी देवाचं नाव मुखात येईल. कारण या मनाची अशी सवय आहे, संध्याकाळी जे तुम्ही ध्यानात धरून झोपतात ते सकाळी तुम्हाला लक्षात येतच. हे गोंदवलेकर महाराजांचं वचन आहे, हे आमचं कुणाचं. म्हणून झोपताना श्रीगुरूंचं नाव, देवाचं नाव, आपल्या गावातल्या देवतेचं नाव, त्याची मूर्ती डोळ्यासमोर आणावी आणि झोपावी. काही वाईट होणार नाही महाराज, चांगलंच होईल. म्हणून नामस्मरणाचा जप करूया. हनुमान जयंतीपर्यंत वेळ आहे महाराज, तोपर्यंत अनेक जमलं तर कुणीतरी अध्यात्म रामायण वाचावं, भावार्थ रामायण वाचा, जमलं तर वाल्मिकी रामायण, रामचरितमानस, हनुमान चाळीसेचे पाठ करायचे. मुलांना घरात करायला लावायचं. 40 उपाय आहेत, म्हणायला लावायच्या. हनुमान 108 वेळा करायच्या झाल्या तर 18 वेळा वाचल्या तरी होत्याच 6 दिवसात. संध्याकाळला बसून करायला लावायचं. एक आपल्या हातात आहे महाराज. म्हाताऱ्या माणसाने जरा मदत करायला पाहिजे. घरात थोडंसं काय करायला पाहिजे, दिवा लावाय पुरता तरी देवाऱ्यात वेळ काढायला. ही उठली की देवळाकड, हाटेलाकड, खोक्याकडने, संध्याकाळी मसराच्या गोट्यातनी. फक्त दावी गळ्याला बांधाय नाहीत, माझा अनुभव आहे. तर ही मसरातच आहेत 12 महिने सगळीकडे. आमच्याकडे तसंच आहे महाराज. कमी काय नाही, जनावरं वाढविल्यातच 2-2 गोटं केल्यात लोकांनी, 3-3 गोटं. त्यातनं बाहेर पडाय काय मार्ग? एक अर्धा तास तरी वेळ द्यावा. मोठे काही निमिषभरी दे तुझा. हे असायचंच महाराज. भांडी घासावीच लागतील, सगळं करावं. बायकासुद्धा म्हणते ते रोज लागलेलंच आहे. 1 दिवस पंढरपूरला आम्ही जाऊन येणार. खरं असतंय त्यांचं महाराज. किती 12 महिने राबत राहायचं. बरं त्यात काय भांडी घासून काय ते मुक्त होतं आहे? काही नाही महाराज. हे संसार अशीच गोष्ट आहे. ते चेपत राहणार, कोणतरी उचलून घेऊन जाणार, गॅसवर राहिलं तर काळं होणार. ठरलेलं आहे, त्यात मर्यादा आहे, याला मूल्य आहे ठराविक. म्हणून काही गोष्टी अतिशय शिस्तबद्ध जीवन आखीव असं करत असताना लक्षात ठेवायचं. चूक ही होतच राहते महाराज. दूध तापवाय ठेवतात का उत्तू जायला? आमच्या गुरुजींचं वाक्य आहे म्हणून सांगतो. माणसं तापवतात का उत्तू जायची वाट बघतात? कुणाचंही दूध महाराज महिन्यातनं 1-2दा तरी उत्तू जातंच. ते का जात आहे? तर तिकडं लक्ष नसतंय म्हणून. ध्यान नसताना केलेलं काम म्हणजे महाराज ते वाया गेलेलं आहे. म्हणून सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म. लक्षात ठेवून महाराज जर वागलं तर हा जन्म आमचा उत्तू जायच्या अगोदर गॅस कमी करता येईल. आता एकेकांचा चांगला उत्तू यायला लागला आहे, जरा गॅस कमी केलेला बरा. मर्यादित जीवन जगावं, खाणं पिणं व्यवस्थित असावं. ह्या गोष्टी काही सांगण्याच्या नव्हेत. कारण ही नामस्मरणाची साधना फार खाण्यावर मर्यादित आहे. मला ज्याचं खाणं शुद्ध आहे
त्याला हे सुचतं लवकर. ज्याचं खाणं अपवित्र आहे त्याला नाम घ्यावंसं वाटत. कारण ते वाल्मिकी ऋषींच्या वर्णन आहे. मंडन मिश्रांच्या घरातले पोपट उपनिषदाचे वाक्य म्हणायचे आणि तिथंच एक चोर राहत होता. त्या चोराच्या घरातले पोपट धरा कापा मारा म्हणायचे. कारण त्याचा मालकच काय होता, चोर होता. तसं आपण जर हिंसेचं अन्न खाऊ तर पोटातून हिंसाच बाहेर पडणार, अहिंसा बाहेर पडणार. म्हणून आपण अहिंसेचं जीवन स्वीकारूया आणि घर बसल्या भलत्या काळी नामावली सुलभ भोळी भाविका महाराज ज्ञानेश्वर म्हणे नुपजे दोष करा घोषानंदे भलत्या काळी नामावली सुलभ भोळी भाविका. वेळ झालेली आहे, यायलाच वेळ झाला. भलत्या काळात कीर्तन जाऊ नये माझं. देवाची सेवा आहे, सप्ताह सुरू आहे महाराज. सगळीच माणसं सकाळी उठून काकडा असतो, हे असतो. वेळ झाला त्याच्याबद्दल क्षमा असावी नाही असं नाही, पण एका माणसानं सगळ्यांचा वेळ खाणं हे चुकीचं आहे शास्त्रानं. म्हणून एकट्यानं वेळ पाळलेलं बरं असते. एकट्याचं 5 मिनटं हे 100 माणसाचं किती मिनटं होतं बघा. म्हणून शहाण्या माणसानं एक वेळ प्रवचन 51 मिनटं केलं तरी चालतंय. 9 मिनटं आधी सोडलेलं परवडलं, पण 61 मिनटं करायची नाहीत. तसं हे देशमुख काकांचं वाक्य आहे. मला असं का सांगावं असं वाटतं, एक शिस्त सगळ्यांनी सांभाळायला पाहिजे. वेळ 5-10 मिनटं झाला त्यामुळे सुरू वेळानं झाला असे नका, पण सप्ताहातली सेवा आहे. नामस्मरणाखेरीज मोठं कोणतंही साधन नाही. आपल्या संप्रदायाचा महाराज संतांच्यावर विश्वास आहे. म्हणून प्रत्येकानं घर बसल्या करत राहायचं साधन. कोण भाग्यनामे जन्माला आलो आहे, काय पुण्यपत्रात असेल देव जाणे. कोण पुण्य कोण आघाटी, 80-80 याची भेटी. कुठे संतांनी आमच्यावर वरद हस्त दिला, आमच्या गळ्यात माळ आली. म्हणून आपण हे करायला लागलेलं भावनेनं करत राहूया. एक दिवस असं शेवटचा येईल की शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटला देवाचं नाव मुखात नाही यावं, हीच आपली अंतिम धारणा असावी. यात कोणावर रुसायचं नाही, कोणावर भांडायचं नाही, कोणावर स्पर्धा करायची नाही. कोणाचा अधिकार कसा असेल काय सांगता येतं आहे. कोण प्रगती करेल, कोण आहे तिथंच थांबेल. म्हणून शहाण्या मनुष्यानं परमार्थामध्ये कुणाशीच तुलना करायची नाही. आपणच आपला उद्धार करायच्या मार्गानं पाऊल टाकत राहूया. देव दयाळू आहे, कृपाळू आहे, आमचा तो सांभाळ करीत आहे. क्षणाक्षणाला भावना वृद्धिंगत व्हावी, भक्ती अशी जिवंत राहते महाराज. इतर साधनामध्ये वृक्षपणा आहे, पण भक्तीमध्ये मात्र प्रेम आहे. तो देव देतो. तुम्ही जसं नाव घेत राहाल तसं तो प्रेम देतो. आईला आई 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 म्हणत गेले की आतच प्रेम तयार होत राहतं. तसं देवाचं नाव घेत राहिलं की अंतःकरण प्रेमानं भारित होतं आणि अशा पुरुषाला देव देत राहतो. ददामि बुद्धी योगम तम येन मामुपयन्ते. ते देव देणारा आहे. देतो म्हणून त्याचं नाव देव आहे. दान देतो म्हणून त्याला ददाती म्हणतात. असं देत राहणार आहे परमेश्वर. आम्ही घेत राहणारे आहोत, पण आम्ही देखील एक दिवस ददाती पूर्ण व्हावं अशा मार्गाला आम्ही स्वस्तिम पंथाम अनुचरेन, आमचं कल्याण व्हावं म्हणून महाराज ईश्वराकडे मागणी मागूया की भलत्या काळात कुठेही नामस्मरण घेता यावं. घ्यायचंच, अजिबात जिवेला मोकळं सोडायचं नाही. शिवेशाप बंद करायचे, नको ते बोलणं टाळायचं आणि योग्य तेवढंच बोलायचं. कारणापुरतंच बोलायचं. म्हणनात आता ह्यो बोलना झाला आहे का, आता मला कोण पारितोषिक देत नाही, आता गाड्या डेपोला जमा करायची वेळ आलेली आहे, आता काही या फिरायच्या लायकीच्या राहिलेल्या, नंबर प्लेटा पडल्यात, याला आता काय राहिलेलं नाही. तर वयोमर्यादा आपण कळवून घ्यायचं. आता 40-45च्या मुलांनीसुद्धा वानप्रस्थाची वेळ आहे महाराज. ग्रहस्थाश्रम संपला, अभ्यास केलेला आता जे आहे ते पुढं 45च्या पुढं सोडता आलं पाहिजे. पत्नीचे संबंध, मुलांचे संबंध, संदर्भ कमी कमी करत जगता आलं. एकटं राहता आलं पाहिजे. एकटं म्हणजे मोकळ्या मनानं राहता आलं पाहिजे. सगळ्यांचा सांभाळ करायचा, पण स्वतंत्र मोकळ्या विचारानं देवाशी बांधिलकी आपली टेकवायची आणि प्रवास करायचा. याला साधक भूमिका म्हणतात. ही ज्यानं जपली त्याला ही उदास दशा त्याला काय करते हो, मुक्तीच्या स्थानावर घेऊन बसवते. म्हणून साधकाची दशा उदास असावी. अशा अभंग महाराज 4 पाठ करावेत. त्या निमित्तानं आपला उद्धार करून घ्यावा. तुकोबारायांनी फार कळकळीनं म्हणले, त्यांना आनंद होतो. महाराज जिथं असेल तिथं गाथावा असावा, आनंद वाटेल. आपुलिया हिता जो असे जागता. देहूला जाऊनच बीजाला उभारला म्हणजे त्याला आनंद होतं असं अजिबात नाही महाराज. तुम्ही शेतात खिशात जरी नाटाचं पुस्तक असलं आणि जरी एखादा अभंग वाचला तरी तुकोबारायांना आनंद होतो तिकडं, की मी मांडलेला विचार आज पिंपळगावात पाणी पाजताना एखादं मूल वाचतंय. आनंद होतो. व्यापक दृष्टीनं तुकोबाराय बघत असतील आमच्याकडं. हे कीर्तन वगैरे होतात ती त्यांची कृपा आहे महाराज. हे आमचं काही यातलं म्हणून कुणी असं समजू नये देवळात मी कीर्तन केलं नाही. हे कीर्तन पांडुरंगाचं मला निमित्त केलं आहे. ही भांडी आहेत नुसती, तो बोलवणारा वेगळा आहे. अशी एक प्रांजळ भूमिका असावी. निराभिमान पद्धतीनं कीर्तनात पक्वास टाळ ही साथ करावी. कुणाविषयी हुज्जत घालू नये. म्हणून आपण असं प्रांजळपणानं परमार्थ सिद्धीला जातो. देव त्याचा पाठीराखा असतो.
एवढ्या भूमिकेतून तुकोबाराय म्हणतात, तू कृपाळू माऊली, अशा देवाची आम्हाला कृपा संपादन करता यावी अशी विनवणी करून शिवाला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.